नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी जो 1.5 आहे न्यू जिओ प्रोजेक्ट याची एक्झरसाइज पाहणार आहोत। तर ह्या एक्झरसाइजसाठी पेज नंबर 45 या पेजवरच्या एक्झरसाइज आज आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 2, न्यू जिओ इज रिवाइजिंग हिज प्रोजेक्ट ऑन बॉडी पार्ट्स using the question and answers. Q means question and A means answer. Question and answers method. Read the following and add more question and answer on the same topic. या ठिकाणी काही क्वेश्चन्स दिलेली आहे आणि त्या क्वेश्चनची आन्सर्स या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेली आहे, ती त्या ठिकाणी रीड करायची आहे। ही जी क्वेश्चन आहेत ही वर्बल क्वेश्चन आहेत, म्हणजे तोंडी स्वरूपातले क्वेश्चन आहेत। त्या ठिकाणी आपल्याला येस किंवा नो असे आन्सर्स या ठिकाणी द्यायचे आहेत। तर या ठिकाणी हा ए कॉलम दिला आणि हा बी कॉलम दिलेला आहे। मग ए कॉलममध्ये क्वेश्चन नंबर 1, डू बर्ड्स हॅव विंग्स? पक्ष्यांना पंख असतात का? पक्ष्यांना पंख असतात का? यस दे डू। तर पक्ष्यांना पंख असतात, हो। नंतर डज अ लॉयन हॅव अ ट्रंक? सिंहाला सोंड असते का? सिंहाला सोंड असते का? नो इट डझंट। सिंहाला सोंड नसते। डू एलिफंट हॅव इयर्स? हत्तीला कान असतात का? यस बिग इयर्स, हो। कान कसे असतात? बिग इयर्स, मोठे असतात। डज अ बफेलो हॅव अ टस्क? बफेलोला टस्क म्हणजे सुळे असतात का? नो इट डज नॉट हॅव टस्क। तर बफेलोला सुळे नसतात। सुळे हे एलिफंटला असतात, बफेलोला नसतात। डज अ फिश हॅव इयर्स? माशांना कान असतात का? नो इट डझंट। माशांना कान नसतात। बी कॉलममधले कॅन अ बुल मूव्ह इट हेड्स? जो बुल असतो, बुल मीन्स बैल असतो, तो आपलं डोकं हलवू शकतो। यस इट कॅन, हो तो हलवू शकतो। कॅन अ बुल मूव्ह इट हॉर्न्स? जो बैल आहे तो त्याची शिंग हलवू शकतो का? नो इट्स कांट, तो त्याची शिंग हलवू शकत नाही, कारण त्याचं डोकं हललं म्हणजे त्यावेळेस शिंग हलतात, नुसती शिंग ही हलत नाही। कॅन अ बुल स्टँड ऑन इट्स हिंड लेग्स? त्या बुलला मागील पाय असतात का? मागील स्टँड ऑन इट्स हिंड लेग्स, त्याला मागील किंवा लपलेले पाय असतात का? तर त्या ठिकाणी त्याने सांगितलं आय डोंट नो, तुम्हाला त्यातली माहीत नाही। कॅन लॉयन फ्लाय? जे लॉयन असतात म्हणजे सिंह असतात, हे आकाशात उडतात का? नो दे कांट, सिंह आकाशात उडत नाही। कॅन अक्षय राईट विथ हिज राईट हँड? अक्षय हा उजव्या हाताने लिहू शकतो का? यस ही कॅन, तो उजव्या हाताने लिहू शकतो। कॅन अक्षय राईट विथ हिज लेफ्ट हँड? अक्षय हा डाव्या हाताने लिहू शकतो का? नो ही कांट, अक्षय डाव्या हाताने लिहू शकत नाही। अशा प्रकारे ही क्वेश्चन्स आहे आणि ही सगळी व्हर्बल क्वेश्चन आहे, म्हणजे तोंडी स्वरूपातले क्वेश्चन आहे। त्या ठिकाणी क्वेश्चनची आन्सर्स त्या ठिकाणी दिलेली आहे, ती तुम्ही पुन्हा एकदा रीड करू शकता। त्यानंतर खाली हा कॉलम दिलेला आहे, या कॉलममध्ये पिक्चर्स दिलेले आहे आणि या पिक्चर्सला जे काही वर्ड दिलेले आहेत त्या प्रत्येक वर्डप्रमाणे या ठिकाणी त्या पिक्चरचे आपल्याला वेगवेगळे पार्ट दिलेले आहेत। जसे आपले बॉडी पार्ट्स असतात तसं या ठिकाणी एक ट्री दिलेले आणि त्या ट्रीचे बॉडी पार्ट दिलेले। या ठिकाणी या चित्रात तुम्ही पाहू शकता की इथे एक ट्री आहे आणि या ट्रीला या ठिकाणी एक टोमॅटो आलेला आहे, म्हणजे टोमॅटोचं ट्री आहे। तर या ठिकाणी या ट्रीचे कोणकोणते पार्ट्स असतात, पार्ट्स ऑफ ट्री, हे या ठिकाणी आपण पाहू शकतो। लुक ॲट द पिक्चर अँड डिस्क्राईब द पार्ट ऑफ प्लांट्स विथ द हेल्प ऑफ द लेबल्स? या ठिकाणी एक वनस्पती दिलेली, एक छोटंसं झुडूप दिलेलं आहे आणि त्या झुडुपाचे आपल्याला पार्ट ऑफ प्लांट्स म्हणजे वेगवेगळे पार्ट्स कोणकोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचे। तर या ठिकाणी मी तुम्हाला ते सांगत आहे की कोणकोणते पार्ट्स आहेत। तर सुरुवातीला रूट्स म्हणजे झाडाचं मूळ असतं, स्टेम मीन्स खोड, फ्रूट फळ, बड कळी, फ्लावर फूल, पाने लीव्ज, अशा प्रकारे ही पार्ट्स ऑफ प्लांट्स आहेत। त्याचप्रमाणे इथे या ठिकाणी हे टोमॅटो दिले आणि त्यातला आतला भाग दाखवला आहे। मग त्या आतल्या भागात काय काय असतं, तर हा जो रेड कलरचा भाग असतो त्याला म्हणतात फ्लेश, म्हणजे तो गर असतो, आणि सीड्स या ज्या व्हाईट
डॉट डॉट दाखवले या सर्व त्याच्या बिया आहेत, ज्या टोमॅटोच्या आतील असतात. तर अशा प्रकारे ही 2 पिक्चर्स दिलेली आणि या 2 पिक्चर्सची आणि या दोन्ही पिक्चरची आपण या ठिकाणी वेगवेगळे पार्ट्स ऑफ प्लांट या ठिकाणी पाहू शकतो. मी प्रत्येक पार्ट ऑफ प्लांटचं या ठिकाणी एक्सप्लेनेशन हे सांगितलेलं आहे. रूट्स झाडाचे मूळ, स्टेम खोड, फ्रूट फळ, बड कळी, फ्लावर फूल आणि लिव्स पाने. अशा प्रकारे या ठिकाणी ही सर्व झाडाची पार्ट आहेत. आणि या ठिकाणी हा एक फळ आहे, टोमॅटो आहे, त्याचे मधले 2 भाग दाखवले. या भागाला म्हणतात फ्लेश आणि या भागाला म्हणतात सीड्स. फ्लेश मीन्स गर आणि सीड मीन्स बिया. अशा प्रकारे या ठिकाणी पार्ट्स ऑफ प्लांट्स या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्याचे प्रकार. तर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे वाक्याचे प्रकार माहिती आहेत. आपल्याला या ठिकाणी 4 वाक्यांचे प्रकार हे आपल्याला पाहायचे. यू नो देर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्यांचे 4 प्रकार आहेत. त्यातलं फर्स्ट वाक्य आहे स्टेटमेंट. दिस इज अ फ्रेंडली डॉग. स्टेटमेंट मीन्स विधानार्थी वाक्य. मग या ठिकाणी विधानार्थी वाक्याचं एक्झाम्पल दिलेले. दिस इज अ फ्रेंडली डॉग, की तो जो कुत्रा आहे तो अगदी मित्रासारखा आहे. त्यानंतर क्वेश्चन्स हा वाक्याचा सेकंड टाईप ऑफ क्वेश्चन्स. सेकंड टाईप ऑफ सेंटेन्सेस क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. व्हॉट्स द टाईम, काय टाईम झाला. आर यू रेडी, तुम्ही तयार आहात का. त्यानंतर थर्ड टाईप ऑफ सेंटेन्सेस कमांड्स ऑर ऑर्डर, आज्ञार्थी वाक्य. कम हिअर. आणि लास्ट टाईप ऑफ सेंटेन्सेस एक्सक्लामेशन म्हणजे मीन्स उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक सेंटेन्सेस. हाऊ नाईस या ठिकाणी सेंटेन्स असतं आणि शेवटी एक्सक्लामेशन मार्क असतं. हाऊ नाईस. अशा प्रकारे या ठिकाणी या 4ही वाक्यांची इथं एक्झाम्पल्स दिलेली आहे, ती तुम्ही या ठिकाणी रीड करायची. फाइंड अन एक्झाम्पल ऑफ ईच टाईप ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम न्यू जिओ स्टोरी. या स्टोरीमधून तुम्हाला एक सेंटेन्स या ठिकाणी शोधायचे. ते स्टेटमेंट आहे, क्वेश्चन्स आहे, कमांड्स आहे आणि एक्सक्लामेशन आहे. अशी 4ही प्रकारची वाक्ये ही आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. रीड व्हॉट तारा अँड हर फ्रेंड्स आर सेइंग. या ठिकाणी हे जे डायग्राम दिलेली ही एका ट्रीची डायग्राम आहे आणि या डायग्राममध्ये तारा अँड हर फ्रेंड्स यांचं कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही ते रीड करायचं आहे. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. या ठिकाणी आपल्याला हे वर्ड्स दिलेले आणि ते अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. मग मी माझ्या नोटबुकमध्ये हे वर्ड्स या ठिकाणी लिहिलेले ते तुम्ही पाहू शकता. तर इथं नंबर 1 फोरहेड, आयलिड, आयब्रो, आयलॅश आणि एल्बो. या ठिकाणी आपली ABCD असते. तर ABCD प्रमाणे सर्वात पहिलं कोणतं अक्षर येतं. F येतो, E येतो, हा ई म्हणजे सुरुवातीला E येतो. म्हणून या ठिकाणी एक हा ई, दुसरा ई, तिसरा आणि चौथा असे वेगवेगळे प्रत्येक शब्दातले ई आहे. ई नंतर वाय आहे. वाय या तिघांमध्ये वाय हा सेम आहे, पण इथं एल हा वेगळा आहे. म्हणजे या ठिकाणी 1 नंबरला एल्बो येईल. 1 नंबरला एल्बो येईल. त्यानंतर आता या तिघांमध्ये इथं ई आहे, इथं पण ई आहे, इथं पण ई आहे. त्यानंतर चेंज कुठं झाला. इथं एल आहे, इथं बी आहे आणि इथं एल आहे. मग हा एल, हा बी आणि हा एल. मग याच्यामध्ये सुरुवातीला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कोणतं येतं तर बी, म्हणून या ठिकाणी हा 2 नंबरला येईल. त्यानंतर इथं आय आहे, इथं आर आहे आणि इथं ए आहे. मग याच्यात सुरुवातीला कोणता येतो तर ए येतो, म्हणून या ठिकाणी 3 नंबरला. त्यानंतर हे 4 नंबरला आणि आयची लिस्ट संपल्यानंतर ईची लिस्ट संपल्यानंतर त्या ठिकाणी एफ येतो, म्हणून हे 5 नंबरला. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे ही सर्व वर्ड्स या ठिकाणी लिहून घ्यायची. मी इथं नोटबुकमध्ये राईट डाऊन केली. फर्स्ट नंबरचं वर्ड आहे एल्बो, सेकंड आयब्रो,
थर्ड आयलॅश, फोर आयलिड अँड फिफ्थ फोरहेड. त्यानंतर पुढचे वर्ड्स मी या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. नंबर सेकंड चीक, चीन, चेस्ट, वेस्ट, रिस्ट. यातलं फर्स्ट आहे चीक, सेकंड आहे चेस्ट, थर्ड आहे चीन, फोर आहे वेस्ट अँड 5 आहे रिस्ट. ज्याप्रमाणे क्वेश्चन नंबर फर्स्ट सोडवला त्याचप्रमाणे हा क्वेश्चन नंबर सेकंड यात सोडवायचा आहे. त्यानंतर नंबर 3 फेस, हील, हँड, नी, आर्म, अँकल. या ठिकाणी नंबर फर्स्ट वर्ड आहे अँकल, नंबर सेकंड वर्ड आहे आर्म, नंबर थर्ड वर्ड आहे फेस, नंबर 4 वर्ड आहे हँड, नंबर 5 वर्ड आहे हील आणि नंबर 6 वर्ड आहे नी. त्यानंतर नंबर 4 आहे या ठिकाणी वर्ड दिलेले टस्क, टेल, ट्रंक, स्टमक, बॅक. याच्यामध्ये तर फर्स्ट वर्ड येईल ब्लॅक, सेकंड वर्ड येईल स्टमक, थर्ड वर्ड येईल टेल, फोर्थ येईल ट्रंक आणि फिफ्थ येईल टस्क. अशा प्रकारे हे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे या ठिकाणी क्वेश्चन मी सॉल्व केले. त्यानंतर 5 नंबरचा आहे हॉर्न, हूप, जॉ, हाईंड, फ्रंट. या ठिकाणी नंबर 1 फ्रंट, नंबर सेकंड हाईंड, नंबर 3 हूप, नंबर 4 हॉर्न, नंबर 5 जॉ. नेक्स्ट अँड लास्ट 6 नंबरचं विस्कर, माने, पॉ आणि नोज. इथे नंबर फर्स्टला माने, नंबर सेकंडला नोज, नंबर 3ला पॉज आणि नंबर 4ला विस्कर. अशा प्रकारे या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरचा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी मी सॉल्व केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 ड्रॉ अ पिक्चर ऑफ एनी बर्ड ऑर ॲनिमल ऑफ युअर चॉईस, लेबल इट. तुम्ही एखादी बर्डचं किंवा ॲनिमलचं पिक्चर काढायचं आहे आणि त्याचे जे काही वेगवेगळे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सला त्या ठिकाणी नावं द्यायची. फाईंड 1 मोर वर्ड टू डिस्क्राईब इच बॉडी पार्ट युअर लेबल. आणि त्या प्रत्येक पार्टला नाव दिल्यानंतर त्या पार्टबद्दल एक्झाम्पल द्यायचे. इथे एक्झाम्पल दिलेले आहे. लॉंग विस्कर, व्हाईट फिदर म्हणजे व्हाईट कलरची पिसं आहेत. नंतर लॉंग टेल, शेपटी कशी आहे तर लांब आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही पिक्चर काढून त्याला लेबल द्यायचे आणि मग त्या ठिकाणी त्या लेबलचे आपल्याला वेगवेगळे त्या ठिकाणी पार्ट लिहायचे. ते पार्ट लिहून आपल्याला या ठिकाणी त्या पार्टची नावं ही त्या चित्राला द्यायची आहेत. नाऊ डिस्क्राईब युअर बर्ड ऑर ॲनिमल इन 3 or 5 सेंटेन्सेस. त्यानंतर तुम्ही कोणतेही एक प्राणी किंवा पक्षी याबद्दल 3 ते 5 सेंटेन्सेस या ठिकाणी राईट डाऊन करायचे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.